नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, खाली झुरळ आलेलं असतं. त्यामुळे सावली घाबरते आणि सारंगच्या बेडवरती जाऊन बसते. ती इतकी घाबरलेली असते की काही सांगायलाच नको आणि त्याला हुसकवण्याचा प्रयत्न करू लागते. हुस हुस असं करून ती झुरळाला हुसकवण्याचा प्रयत्न करू लागते आणि तिच्या आवाजामुळे सारंगला जाग येते. तो एकदमच उठून बसतो आणि सावलीकडे बघू लागतो आणि बोलतो, सावली अगं काय झालं, तू इथे येऊन अशी का बसली आहेस, झोपली नाहीस का? पण सावली काहीच बोलायला तयार नसते, कारण ती इतकी घाबरलेली असते. तिच्या तोंडातून शब्दच फुटत नसतो. सारंग आता तिला पुन्हा विचारतो, सावली अगं मी तुला काहीतरी विचारतोय, सांग पटकन. तेव्हा सावली घाबरतच बोलते, सारंग सर मला माफ करा, मी तुम्हाला न विचारता अर्ध्या रात्री असं तुमच्या बेडवरती आले, पण कसं आहे ना, खाली झुरळ आहे. तेव्हा सारंग बोलतो, अच्छा तू झुरळाला घाबरतेस का? तेव्हा सावली बोलते, हो मला त्याला बघितलं की खूप भीती वाटते. तो इकडून तिकडे तिकडून इकडे असं करत होता आणि त्याला बघून मला फार किळस वाटत होती. तेव्हा सारंग बोलतो, मी आहे ना, तुला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे. असं म्हणतच तो बेड वाजवू लागतो आणि बेडच्या आवाजाने ते झुरळ तिकडून निघून जातं. तेव्हा सारंग बोलतो, हे बघ ते झुरळ तिकडून पळून गेलं, पण पुन्हा येऊ शकतो. तेव्हा सावली बोलते, काय हो, मला भीती दाखवू नका. तेव्हा सारंग बोलतो, जे खरं आहे ते सांगतोय, ते झुरळ परत येऊ शकतो. त्यापेक्षा तू एक काम कर, तू इथे झोप. तर प्रेक्षकांनो, जास्त खुश होऊ नका, ते दोघे काही वर झोपणार नाही आहेत. सारंग आता पुढे बोलतो, तू वर झोप, मी खाली झोपतो. सावली बोलते, असं कसं, अहो तुम्ही पाहुणे आहे, तुम्ही खाली झोपणार आणि मी वर झोपणार हे बरोबर दिसत नाही. तेव्हा सारंग बोलतो, मी झोपतो म्हटलं ना, झोपतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी झोपतो खाली आणि तसंही मला खाली झोपायची सवय. असं म्हणत असतो, चादर उशी घेतो आणि खाली झोपतो. ते पाहून सावलीला त्याचा खूप अभिमान वाटतो. ती विचार करते, खरंच सारंग सर माझा किती विचार करतात, आणि ती सुद्धा बेडवरती निवांत झोपून जाते. इकडे आता ही ऐश्वर्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करते आणि तेवढंच मागून कुणीतरी हाक मारतं, शिक्षक. ऐश्वर्या घाबरते. ती बोलते, अरे बापरे, आता मला कुणी पकडलं असेल. असं म्हणत असती मागे वळते, पाहते तर काय, तिथे जयंती असते. जयंती तिला हाक मारत असते. ऐश्वर्या आता जयंतीच्या जवळ जाते आणि बोलते, तू इथे काय करतेयस? तेव्हा जयंती बोलते, अहो तुमच्यावर नजर ठेवतीये. नजर म्हणजे तुम्ही पाहुणे आहात ना, तुम्हाला काय हवंय काय नको आहे ते बघतीये. बरं मला एक सांगा, तुम्ही इथं काय करत होता? तेव्हा ऐश्वर्या बोलते, हॅलो मला प्रश्न विचारायचे नाहीत, चल आत चल इडियट. असं म्हणतच ती जयंतीला घेते आणि आतमध्ये झोपायला निघून जाते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो तर काय, अमृता एकटी झाडाखाली बसलेली असते. सगदेव दुरून तिला बघत असतो. तो बोलतो, आई बाबा बघा ना, ताईसाहेब एकटेच बसल्यात, चला आपण तिकडे जाऊया. असं म्हणतच तो एकनाथ आणि कानूला घेऊन अमृतापाशी जातो. कानू बोलते, ताईसाहेब अहो काय झालं, तुम्ही अशा एकट्याच इथे का बसलाय, चहा वगैरे घेतला असता आपण. तेव्हा अमृता बोलते, कसं आहे ना, इथेच मला खूप छान वाटते, त्यामुळे सावलीला मी इथेच दूध आणायला सांगितलंय. आणि तेवढं तर सावली तिच्यासाठी गरमागरम दूध घेऊन येते. अमृता त्यामध्ये ते औषध मिक्स करते. कानू बोलते, ताईसाहेब अहो हे काय, कसलं तरी औषध बिवषध आहे का? आणि हे ऐकून तर अमृताला काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं. तेवढं तर सावली बोलते, आई अगं त्यांना मूल होण्यासाठी वैद्यांनी दिलेलं खास औषध आहे. तेव्हा कानू बोलते, अच्छा असं आहे का, तुम्हाला किती वर्ष झाले तुम्ही हे औषध घेताय? तेव्हा अमृता बोलते, आता इतके वर्ष झालेत ना, मी तर मोजणं सोडून दिलंय. तेव्हा कानू बोलते, तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट बोलू का, आमच्या गावामध्ये ना खूपच नावाजलेले वैद्यबुवा आहेत आणि त्यांच्या औषधाने खूप साऱ्या जोडप्यांना गुणसुद्धा आलाय. तुमची काय हरकत नसेल तर आपण तिकडे जाऊया का? तेव्हा सगदेव बोलतो, हो ना ताईसाहेब, एकदा चलाच, अहो विचार करायला काही हरकत नाहीये, आणि त्यांचा असा काही जालिम उपाय असतो ना, बासच. तेव्हा सावली बोलते, हो वहिनी चला ना जाऊया. अमृता बोलते, हो जाऊया. आणि तेवढंच मागून ही ऐश्वर्या येते आणि बोलते, वहिनी थांबा, तिकडे जायची तुम्हाला काहीच गरज नाही आहे, आणि आमचे जे वैद्य आहेत ना ते सगळ्यात बेस्ट आहेत, त्यांच्याकडे देशभरातून लोक येतात, देशभरातून काय दुनियाभरातून त्यांच्याकडे लोक येतात. तेव्हा अमृता बोलते, वहिनी अहो चिडू नका, ते काळजीपोटीच बोलतायत, त्यांचा हेतू चांगला आहे. तेव्हा ऐश्वर्या बोलते, मग काय झालं, माझा हेतू वाईट आहे का, मी तुझं वाईट चिंते का? हे बघ अमृता वहिनी, तू भोळी आहेस आणि ही लोक तुझ्या भोळेपणाचा फायदा घेतात. ए सावली, तुझ्या घरच्यांना सांगून ठेव, अमृता वहिनीच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, तिच्या भोळेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. असं बोलून ती अमृताला घेते आणि आतमध्ये निघून जाते. इकडे आपण पाहतो तर काय, तारा गुलाबजाम करते आणि भैरवीच्या जवळ घेऊन येते आणि बोलते, आई बघ ना मी गुलाबजाम केलेत. तेव्हा भैरवी बोलते, तारा जर आपण असे गुलाबजाम केले आणि तुझ्या जेवणाच्या भरोश्यावरती राहिलो ना, तर ते तर उपाशी राहतीलच, पण आपण सुद्धा उपाशी राहू. त्यापेक्षा एक काम कर, हे तू जे काही केलंयस ना ते डस्टबिनमध्ये फेकून दे आणि जेवण ऑर्डर कर बाहेरून.
तारा जेवण ऑर्डर करण्यासाठी निघून जाते आणि तेवढ्यातच भैरवीला जगन्नाथचा फोन येतो. जगन्नाथ बोलतो, नमस्कार. दुसऱ्यांच्या जीवावरती जगणाऱ्या बाई नमस्कार. तेव्हा भैरवी बोलते, हो का? बहुतेक अजून तुझा माज उतरलेला नाहीये तर. तेव्हा जगन्नाथ बोलतो, मी काही तुमचा माज उतरवायला फोन नाही केलेला. मी तुम्हाला हे सांगायला फोन केला आहे की माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे आणि मला हेही कळलंय की सावली तुमच्या घरी येते. तेव्हा भैरवी बोलते, अच्छा, म्हणजे तुमचं इतकं बारीक लक्ष आहे तर. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, उद्या ना तुमची लेक माझ्यासाठी गाणं गाणार आहे. तुम्ही कितीही आपटा, पण अजूनही तुमची लेक माझ्याच इशाऱ्यावरती नाचतीये आणि आयुष्यभर ती अशीच नाचत राहणार आहे, कळलं का? चले फोन ठेव, असं म्हणतच ती फोन ठेवते. आणि हे ऐकून जगन्नाथला जरा टेन्शनच येतं. अलका बोलते, जाऊ दे, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. तेव्हा जगन्नाथ बोलतो, अलका, अगं लेकीचं टेन्शन घ्यायचं नाही तर मग कोणाचं घ्यायचं? एका बापासाठी त्याची लेक ना फार महत्त्वाची असते आणि माझ्या लेकीच्या सुखासाठीच आता मला झटायचंय आणि तिच्या सुखासाठी मी कायम झटत राहणार. इकडे आता ही ऐश्वर्या बाहेर शेकोटी घेत बसलेली असते आणि तेवढंच तिथे ही जयंती येते आणि बोलते, काय झालं, तुम्ही मला बोलवलं का ऐश्वर्या मॅडम? तेव्हा ऐश्वर्या बोलते, हो जयंती, माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. तेव्हा जयंती बोलते, हो ऐश्वर्या मॅडम, फक्त बोला, मला आज सगळी कामं येतात. हो, मी पार्लरचा देखील कोर्स केलाय. अशी एकही गोष्ट येत नाही जी मला येत नाही, तुम्ही फक्त सांगा. तेव्हा ऐश्वर्या बोलते, तुला फक्त बोलायचं काम करायचंय. तेव्हा जयंती बोलते, काय बोलायचं काम? अहो यात तर मी पटायते. तेव्हा ऐश्वर्या बोलते, मला एक सांग, तुझं आणि त्या सावलीचं फार काही जमत नाही ना? नाही, म्हणजे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे, तुझं आणि सावलीचं काही बरं नाही आहे. म्हणजे तुम्हा दोघींचं इतकं काही पटत नाही आणि तसंही तुला ती सावली आवडत नाही, बरोबर आहे ना? तेव्हा जयंती बोलते, हो, तुम्ही बरोबर ओळखलं, ती सावळी मला नाही आवडत हो. तेव्हा ऐश्वर्या बोलते, बरोबर, तुला जशी ती आवडत नाही ना तशी मला सुद्धा ती मुलगी आवडत नाही. फार विचित्र आहे आणि म्हणूनच तुला माझं एक महत्त्वाचं काम करायचं आहे. सारंग आणि माझ्या फॅमिलीसमोर ती सावली जगन्नाथच्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्ड आहे असं सांगायचंय. बोल, जमेल का? तुला खूप सारे पैसे भेटतील. तेव्हा जयंती बोलते, अहो ऐश्वर्या मॅडम, मी पैशासाठी काही एक करू शकते, काय बी बोलू शकते. तुम्ही जे सांगाल ना ते मी म्हणायला तयार आहे. तेव्हा ऐश्वर्या बोलते, सांग, तू काय सांगणार? तेव्हा जयंती बोलते, आता ऐका, मी असं सांगणार, आम्ही असे गरीबडे, आमच्याकडे ना पैसा, न खायला अन्न, न प्यायला पाणी आणि त्यात आमची ही सावळी दिसायला बेताची, त्यामुळे तिला कुणी पसंतच करेना. पण तिच्या आईबाबाला असं वाटायचं तिला कुणीतरी मोठा राजकुमार मिळणार, पण कसलं काय, तिला कुणी बी पसंत करेना. आणि मग झाली विलनची एंट्री. त्या दिवशी जगन्नाथ आमच्या घरी आले आणि त्यांच्या लक्षात आलं, ही लोक परिस्थितीने गांजलेले आहेत, या लोकांना आपण लगेच घोळात घेऊ शकतो. आणि मग काय, त्यांनी तर सावलीला मुलगीच मानली. तिच्या लग्नाची सगळी जबाबदारी स्वतःवरती घेतली आणि सावलीसाठी त्या अमरला निवडलं. त्या अमर बरोबर लग्न ठरवलं आणि लग्नाची सगळी जबाबदारी स्वतःवरती घेतली. मेहंदी म्हणू नका, हळद म्हणू नका, काय खर्च केला, खरंच खूप जास्त खर्च केला. पण जेव्हा आम्ही लग्न मंडपात गेलो तिथे आम्हाला कळलं, तो अमर बी खोटा, त्याचे आई वडील बी खोटे आणि ते लग्न सुद्धा खोटं. आणि त्यानंतर पुढे काय झालं हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे, सावळीच्या जाऊबाई. तेव्हा ऐश्वर्या बोलते, अच्छा, म्हणजे या सगळ्यामध्ये तुमची काही चूक नाहीये तर? तेव्हा जयंती बोलते, अजिबात नाही, बिलकुल नाही. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जयंती, पण असं तुला सांगायचंच नाहीये, तुला असं सांगायचंय की सावलीला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं आणि ती जगन्नाथच्या प्लॅनमध्ये सामील होती हे तुला सांगायचंय. तेव्हा जयंती बोलते, ठीक आहे, असं तर असं सांगेन. इकडे आता रात्रीची वेळ असते. या भैरवीने सगळ्यांना जेवायला बोलवलेलं असतं. सगळ्यांना म्हणजे फक्त सारंग, सावली आणि बबलू, सोहम या चौघांना जेवायला बोलवलेलं असतं. सगळ्यांचं जेवण होतं. जेवण झाल्यावर सगळेच आता सोफ्यावरती गप्पा मारत बसलेले असतात. भैरवी बोलते, सारंग, काय झालं, जेवण कसं झालं तू सांगितलं नाहीस? तेव्हा सोहम बोलतो, कसं आहे ना, त्याला जास्त कौतुक करायची सवय नाहीये. तेव्हा भैरवी बोलते, अच्छा, एकंदरीत तुला जेवण आवडले तर? तेव्हा सारंग बोलतो, नाही, अजिबात नाही, अजून एक गोष्ट राहिली, ती गोष्ट जर असती तर सगळं परिपूर्ण झालं असतं. तेव्हा भैरवी बोलते, काय झालं, आमच्याकडून काय राहिलंय का? तेव्हा सारंग बोलतो, कसं आहे ना, मी ताराचे रेकॉर्डेड गाणी ऐकतो, तिचा कार्यक्रम बघतो, पण आता जर समोरासमोर तिने जर गाणं ऐकवलं असतं तर मजाच आली असती. आणि आता मात्र भैरवीची चांगलीच चरकते. 17 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. त्यामुळे भैरवी खोटं बोलते. ती बोलते, कसं आहे ना, ताराचा आवाज जरा बसलाय त्यामुळे तिला गाता येणार नाही. तेव्हा सारंग बोलतो, मी तुमचं काहीच कारण ऐकणार नाही. आणि यापूर्वी सुद्धा जेव्हा जेव्हा मी तुमच्या घरी आलोय ना तेव्हा तेव्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे, पण तुम्ही हेच कारण सांगता. पण आज नाही, मी गाणं ऐकल्याशिवाय इकडून हलणार नाही. बबलू आणि सोहम सुद्धा तिला खूप इन्सिस्ट करतात आणि बोलतात, गाणं गायल्याशिवाय तुमच्या इकडून काय सुटका नाही. तुम्ही कसंही गाणं गा, मला चालेल, पण गाणं तर गावंच लागेल. तेव्हा आता या ताराचं भांडं कसं फुटतं हे बघणं रंजक ठरणार आहे.